नमस्कार, मी पुण्यावरून संगीता तिवारी. शेवटी न्यायाचा विजय झाला असंच म्हणावं लागेल. कारण का गेले 3 दिवस जे कॅप्टन फाईल्सचे तमाशे चाललेले होते, जे रोज नवीन नवीन व्हिडिओ येत होते आणि अशा या नराधमाला, या बलात्कार्याला छत्रछाया, छत्री देणाऱ्या रुपाली चाकणकर, महिला आयोगाच्या अध्यक्ष, ज्यांनी महिला आयोग अध्यक्ष पदाची गरिमा घालून टाकली होती, त्यांना 2दा कोणत्या मेरिटवर चान्स दिला मला माहिती नाही. परंतु हे सगळं प्रकरण पाहिल्यावर मी खरंच माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ आपले आभार मानते की महिला आयोगाची जी गरिमा घालवलेली बाई आहे तिला तुम्ही राजीनामा द्यायला सांगितला. तुम्हाला आणि सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री यांचे खरंच आम्ही आभार मानतो. फक्त आता मी सांगू इच्छिते सुनेत्रा वहिनींना, आज त्या DCMA ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष आहेत, की वहिनी साहेब, महिला आयोगावरनं झालं पण त्यांची पक्षातनं हकालपट्टी करा. त्यांचं जे महिला अध्यक्षपद आहे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्षपद आहे, त्याच्यावरनं हकालपट्टी करा. कारण का अशी बाई जर त्या जागेवर असेल तर चांगल्या घरातल्या मुली बाळी आपल्याकडे पक्षामध्ये येणार नाहीत. ताई, खरंच वहिनी ऐका, तिची हकालपट्टी करा पक्षामधनं, तिला घरी पाठवणं गरजेचं आहे. कारण का हे सगळं बघत असताना अंगावर काटे येतात. म्हणजे आज त्यांनी जो राजीनामा दिला आहे तो मनाने नाही दिलाय, मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजीनामा द्यायला सांगितला. हा माज येतो कुठून? हा माज येतो कुठून? आता जेव्हा सगळ्यांचे हात दगडाखाली अडकल्यामुळे सगळे गप्प आहेत, म्हणून त्यांच्या मागे नेहमी उभा राहणारा हिमालयही शांत आहे, त्यांनी काही बोललं नाही. परंतु आज न्याय झाला, सत्य जिंकले आणि हा जो रेपिस्ट आहे अशोक खरात, याला शिक्षा झाली तर पाहिजेच, पण त्याच्याबरोबर ह्या मॅडमलाही शिक्षा झाली पाहिजे. कारण का ह्यांचा पण सहभाग आहे ना त्याच्यामध्ये. काही लोक म्हणजे त्यांच्या जवळची काही लोक त्यांची बाजू मांडतात की त्यांचा काय त्याच्यामध्ये संबंध आहे, काय आहे. पुरावे मीडिया दाखवतीये, समोर बघतोय आपण सगळं. हकालपट्टी दोन्हीकडनं झाली पाहिजे, फक्त महिला आयोग नाही, पक्षातल्या पदावरनं पण त्यांची हकालपट्टी होणे गरजेचं आहे. तेव्हा आपल्या पक्षामध्ये महिला मुली ह्या काम करायला येतील आणि त्या कामामध्ये कुठेतरी पॉझिटिव्हिटी राहील. नाही तर नेहमी एक भीती राहणार आहे. कारण का या मॅडमनी जे वाढून ठेवलंय ते आज पूर्ण महाराष्ट्रच काय, पूर्ण भारतभरची करोडो जनता बघत आहे. आणि हे सगळं बघितल्यानंतर असं वाटतं, अशाही बायका असतात, अशाही महिला असतात. एक महिला दुसऱ्या महिलेचं शोषण करते, पटत नाही. पण देवानी न्याय दिला, देवानी न्याय दिला. उशिरा का होईना पण न्याय मिळाला. आज खरंच आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महिला शक्ती.